मित्रांनो, आपण वेगवेगळे वेब ब्राउझर्स जसं की क्रोम, फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज इत्यादी वापरून इंटरनेट एक्सप्लोर करतो, जे एक टूल आहे वेबसाईट्स व्हिजिट करण्यासाठी, व्हिडिओज बघण्यासाठी आणि माहिती शोधण्यासाठी. परंतु काही वेबसाईट्सना आपल्या वेब ब्राउझरद्वारे ऍक्सेस केले जाण्यासाठी अतिरिक्त सपोर्ट आवश्यक असतो. इथे प्लगइन्स आपल्याला मदत करणारे स्मार्ट हेल्पर्स म्हणून समोर येतात. ते आपल्या वेबसाईट सोबत सहकार्य करून विशेष सहाय्य म्हणून काम करतात व आपल्याला मिळणाऱ्या इंटरनेटच्या अनुभवाचा विस्तार करतात. जेव्हा आपण विशिष्ट वेबसाईट्सना भेट देता तेव्हा हे हेल्पर्स आपोआप सक्रिय होतात व वेबसाईट्स अधिक आकर्षक करतात. प्लगइन्सची काही उदाहरणं अशी आहेत. ॲक्रोबॅट रीडर प्लगइन. हे छोटे प्लगइन आपल्या ब्राउझरमध्ये PDF या विशेष डॉक्युमेंट्स डिस्प्ले होण्यासाठी व वाचले जाण्यासाठी मदत करतं. फ्लॅश प्लेअर प्लगइन. हा जणू एक सुपर हिरो आहे जो खात्री घेतो की आपल्या ब्राउझरमध्ये वेबसाईटवरील व्हिडिओज आणि ॲनिमेशन्स प्ले होतील. VLC मीडिया प्लेअर प्लगइन. हे आणखी एक उपयोगी हेल्पर आहे व आपल्या ब्राउझरमध्ये म्युझिक व व्हिडिओज अशा विविध प्रकारच्या मीडिया फाईल्स प्ले होतील याची हे खात्री घेतं. विंडोज मीडिया प्लेअर प्लगइन. हा असा मित्र असतो जो आपल्या ब्राउझरला म्युझिक आणि व्हिडिओज प्ले करण्यासाठी मदत करतो. आता या एक्सप्लेनेशनच्या संदर्भात एक स्टेटमेंट बघूया आणि शोधूया ते बरोबर आहे की चूक. स्टेटमेंट असं आहे, प्लगइन हे ऑटोमॅटिक सुरू होणारे प्रोग्राम्स असून ब्राउझरचा एक भाग म्हणून कार्य करतात. प्लगइन्स हे आपल्या वेब ब्राउझरसाठी हेल्पर सारखे असतात. आपला ब्राउझर हा आपल्या इंटरनेटसाठीचा एक टूलबॉक्स आहे. प्लगइन्स हे असे टूल्स असतात जे वापरून आपण आपला टूलबॉक्स आणखी जास्त उपयोगी बनवू शकतो. त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे, कारण त्यामध्ये प्लगइन्सच्या स्वरूपाला चुकीच्या प्रकारे दर्शवलं गेलंय. ते स्वतःहून सुरू होऊन काम करत नाहीत. त्याऐवजी ते युजरद्वारे सांगितले जाण्यावर किंवा वेबसाईटच्या आवश्यकतेनुसार काम करतात. जेव्हा आपण एखादे प्लगइन इन्स्टॉल करतो तेव्हा ते तुमच्या ब्राउझरमध्ये नवीन फीचर जोडण्यासारखं असतं, परंतु जोपर्यंत आपण ते फीचर वापरण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत ते निष्क्रिय राहतं. प्लगइन्स बद्दल आपण अधिक आपल्या MSCIT पुस्तकामध्ये शिकू शकता.